औरंगजेबाची कबर काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल. नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केली मुंबई हायकोर्टात याचिका. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी एप्रिलमध्ये बैठक घेण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं बच्चू कडूंना आश्वासन. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, बच्चू कडू यांची भूमिका. मल्हार सर्टिफिकेशनला मल्हार नाव देऊ नये, जेजुरी ग्रामस्थांची मागणी. पाठिंबा देणाऱ्यांनी भूमिका बदलावा, अन्यथा गावबंदी करू. मल्हार सर्टिफिकेशनला पाठिंबा देणाऱ्यांबाबत जेजुरी ग्रामसभेत निर्णय. मुंबई महापालिकेकडून नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेची कामं सुरू. नालेसफाईच्या कामांसाठी AI आणि स्टॅटिस्टिक्सची मदत घेणार असल्याची माहिती. लातूरमध्ये पिवळ्या पाण्यानंतर आता दूषित आणि काळ्या पाण्याचा पुरवठा. आरोग्याशी खेळ होत असल्यानं नागरिकांचा महापालिकेविरोधात संताप. वसईच्या नायगावमधील रोशन पार्क सोसायटीच्या सेक्रेटरीकडून मराठीला गोळी मारा असं वादग्रस्त वक्तव्य. सोसायटीतल्या एका महिलेने नोटीस मराठीत द्या अशी मागणी केल्यावर सेक्रेटरीचं वक्तव्य. छत्तीसगडच्या रायपूर येथील ज्येष्ठ हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ला यांना यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. नवी दिल्लीतील ज्ञानपीठ निवड समितीने केली घोषणा. पहिल्यांदाच छत्तीसगडमधल्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 3 दिवसीय शिबिर कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथे. शिबिरात बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाबद्दल मांडला निषेधाचा ठराव. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभं राहायला हवं असं बैठकीत झालं चिंतन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.